नमस्कार, मी सुबोध भाऊ सावजी, माजी महसूल राज्यमंत्री, माजी पालकमंत्री अकोला बुलढाणा जिल्हा। आज मी माननीय मुख्य निवडणूक आयुक्त दिल्ली यांना मराठी भाषेतून व इंग्रजी भाषेतून 2 निवेदनं पाठवली। निवेदनं पाठवण्याचं कारण असं की देशामध्ये ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या 2024च्या, त्यातमध्ये महाराष्ट्राची निवडणूक झाली। महाराष्ट्रामध्ये 48 मतदारसंघ आहे लोकसभेचे, आणि या 48 लोकसभेच्या मतदारसंघात साधारणतः एक युती आणि दुसरं महाविकास आघाडी अशा 2च्या माध्यमातून, राजकीय पक्षाच्या माध्यमातून निवडणुका लढल्या गेल्या। मग काही अपक्ष होते, काही दुसऱ्या पक्षाचे होते, परंतु ह्यात हे 2 पक्ष महत्वाचे होते। आम्ही ज्यावेळेला पूर्ण महाराष्ट्राचा 48ही मतदारसंघाचा जायजा घेतला, ओपिनियन पोलच्या माध्यमातून अभ्यास केला, तर आमच्या निदर्शनास असं आलं की महाराष्ट्र राज्यामध्ये 48 पैकी 38 ते 40 जागा महाविकास आघाडीकडे येतात। म्हणजे 38 ते 40 सांसद हे महाविकास आघाडीचे निवडून येतात, आणि राहिलेले अपक्ष आणि युतीचे निवडून येतात। परंतु सर्व दूर लोकांच्या मनामध्ये व माझ्या मनामध्ये एक भीती आहे की निवडणूक आयोगाच्या माध्यमातून ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा करून निवडून येणाऱ्याला पाडलं जाईल आणि पाडणाऱ्याला निवडून आणलं जाईल अशी चर्चा आहे। आणि काही अंशी सत्य आहे, कारण जो प्रकार पंजाबमध्ये झाला होता, जो प्रकार बीडमध्ये बूथ कॅप्चरिंग मध्ये झाला, जो प्रकार मुंबईला ईव्हीएम मशीन बंद करण्यात आल्या, काही ठिकाणी ईव्हीएम मशीन मध्ये लोक आतमध्ये जाऊन छेडखानी करून राहिले, आणि जर असं होऊ देऊ नये, आणि असं जर झालं तर याचा अर्थ आहे ईव्हीएमच्या माध्यमातून लोकशाही पद्धतीनं मतदान झालं आणि आपण छेडखानी करून जर सरक्याचं उलट आणि उलट्याचं सारखं केलं, याचा अर्थ आपण लोकशाही मध्ये जो मतदानाचा अधिकार आहे याचा आपण मर्डर करणार, याचा आपण अवमान करणार। तर मी आपल्याला चेतावणी देतो, मी या पत्राद्वारे, इंग्रजी माध्यम आणि मराठी माध्यमाच्या पत्राद्वारे, निवेदनाद्वारे चेतावणी दिली निवडणूक आयोगाला, आपण जर असं केलं तर लोकशाही पद्धतीनं मी आपला सुद्धा मर्डर करेल, आपला सुद्धा, ज्याला मराठीत खून म्हणतात, खून करेल। कारण असं की आता माझं वय 80 वर्षाचं आहे, राहिले 10-20 वर्ष माझे, परंतु अन्याय सहन करणार हाही दोषी असतो। म्हणून हा जो मतदारावर जर अन्याय होणार असेल तर मतदारांच्या वतीनं मी स्पष्टपणे यांच्या सन्मानार्थ, यांच्या अन्यायाच्या विरोधात आपला मर्डर करण्यास मागे पुढे पाहणार नाही, अशी मी चेतावणी दिली मुख्य निवडणूक अधिकारी दिल्ली यांना।